आणि सद्गुरू याच्यामधला फरक. त्यानंतर सद्गुरू मिळाल्यानंतर शिष्याने कसं वागायला पाहिजे. थोडी जर चूक केली तर अनमोल ठेवा आध्यात्मिक केव्हाही मिळत नाही. आणि म्हणून सद्गुरूशी कसं वागलं पाहिजे, सद्गुरू कसे वागतात, त्यांचं कसं सहन केलं पाहिजे, त्याची कारणं काय, हे सर्व रज्जबच्या पदावरनं आपण पाहिलं. महान संत रज्जब दादू दयालचे शिष्य. पुन्हा एकदा मी ते पद वाचून दाखवतो. फक्त अर्थ आता संपलेला आहे पण पूर्ण पद. मार भली जो सद्गुरु देही, फेरी बदल औरे करिलेही. जू माटी को कुटे कुंभार, त्यो सद्गुरु की मार विचार. भाव भिन्न कछु और होई, ताते रे मन मारण जोई. जैसा लोहा घडे लुहार, तो निपजे फिरी मारण देही. जू साठी संपुट में आणी, सुगी करे तिरगर पाणी. मन तोड़न का नाही भाव, जो कुछ टूटी जाय तो जाओ. जू कपड़ा दर्जी के जाय, टुक टुक करी ले ही बनाय. त्यू रज्जब सद्गुरु का खेल, ताते समझी मार सब झेल. दादू दीन दयाल गुरु, सो मेरे सिर मोर. जन रज्जब उनकी दया, पाई नियचल ठोर. रज्जब को अजब मिल्या, गुरु दादू दातार. दुख दरिद्र तब का गया, सुख संपत्ति अपार. रज्जब नर नारी सकल, चकवा चकवी जोड़. गुरु बैन बिचरैन में, किया दुहु घर फोड़. गुरु दीरग गोविंद सु, सारे शिष्य सुकाज. रज्जब मक्का बड़ा परी, पहुँचे बैठी जहाज. कामधेनु गुरु क्या है, जो शिष्य निकामी होई. रज्जब मिली रीता रया, मंदभागी शिष्य होई. ह्या पूर्ण पदावर आपण निरूपण केलं आणि त्या संबंधात ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्या सूचना आहेत, जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते आपण पाहिले. सद्गुरू मिळाल्यानंतर ज्यावेळेस सद्गुरूंच्या कडे साधना घेण्याकरिता शिष्य जातो, त्याचे अनेक पैलू मी सांगितले. पूर्ण झाला की नाही हे देखील परीक्षा पूर्वीचे लोक घेत होते. आता म्हटलं आता सायकोलॉजिकल परीक्षा आहेत, मानसशास्त्रीय परीक्षा आहेत. पण पूर्वी कशा काही घेतल्या होत्या, त्याशिवाय पूर्णता नाही. सद्गुण संवर्धन काय झालंय, ध्यानाभ्यास किती झालाय, प्रगती आणि गती किती झालेली आहे अध्यात्मामध्ये. प्रगती आणि गती आपण म्हणत नाहीत, खरा शब्द उत्कर्ष आहे. अध्यात्मामध्ये उत्कर्ष कसा झाला हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये पुन्हा भिडलंय की नाही, सद्गुण व्यवहारामध्ये उतरलेत की नाही हेही पाहिलं जातं. एक दोन उदाहरणं देतो म्हणून सांगितलं होतं मी. आचार्य बहुश्रुत यांचा एक आश्रम होता. अनेक शिष्य ध्यानाभ्यास करण्याकरिता, वेद पठन करण्याकरिता, आयुर्वेद शिकण्याकरिता असे सगळे थांबलेले होते. 3 शिष्य त्याच्यात पारंगत झालंय आणि परिपूर्ण विद्या झाल्यानंतर त्यांनी गुरुजीला विचारलं आम्ही जावं. त्यांनी सांगितलं ठीक आहे जा. जंगलाचा रस्ता होता. जंगलाच्या रस्त्यामधनं अंधारी रात्र होती.
संध्याकाळी गुरुनी जा म्हणून सांगितलं. निघाले. चंद्रमा होता. एक शिष्य गेला आधी, एका पाठोपाठ एक असे थोडे पाठवले. एक शिष्य गेला तर रस्त्यामध्ये काटे टाकले होते गुरुजींनी. काट्याचा फास, काटे टाकल्यानंतर तो शिष्य आला आणि थोडा दुरून असा गेला. नंतर दुसरा शिष्य आला. त्यांनी पण असंच केलं. तोही तसा दुरूनच गेला. तिसरा शिष्य आला. त्यांनी संपूर्ण काटे वेचले आणि लांब एका ठिकाणी नेऊन टाकले आणि रस्ता साफ केला आणि मग गेला. गुरु एक फरलंगावर उभेच होते. त्यांना रिपोर्ट लागला कोणी काय केलं. दोघांना म्हणले तुमची शिक्षा पूर्ण नाही झाली, चला परत आश्रमामध्ये या. आणि ज्यांनी काटे टाकले होते म्हणजे ठेवलेले होते, काटे दूर सारले. त्याला म्हणाले तुझी शिक्षा पूर्ण झाली, तू जाऊ शकतोस आता व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये तो टिकला पाहिजे. आध्यात्मिक व्यवहार साधला पाहिजे. अध्यात्माची आणि व्यवहाराची सांगड बसली पाहिजे. करता आला पाहिजे व्यवहार. कारण व्यवहार देखील फेल होता कामा नये. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात यायच्या. भगवान रामकृष्णांकडे एक श्रीमंत माणूस आला. 1000 रुपये त्या काळातले काय चांदीचे असू शकतात ते आणले. चांदीचेच होते. आणल्यानंतर गुरूंच्या चरणाजवळ ठेवले आणि म्हणाला गुरुजी तुम्हाला समर्पण करतोय. ते म्हणले मला कशाला पाहिजे. नाही म्हणले मला आता दीक्षा द्या, मी गुरुदक्षिणा अर्पण केलेली. ठीक आहे म्हणले मला गरज नाही. तू असं कर, गंगेत नेऊन टाकून ये पटकन. गंगा बाजूला होती. हा गेला 2 घंटे तिकडेच. दोन 3 घंटे लागले त्याला. आला 3 घंट्यानंतर. गुरुजी म्हणाले तुला वेळ का लागला रे. म्हणे गुरुजी गंगेत टाकायला सांगितलं ना, मी तसं टाकत होतो. कसं टाकत होता. एक दुसरा शिष्य पाठवला होता रामकृष्णाने, पाहुणे. एक 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 रुपया काढायचा, त्याच्याकडे पाहायचा, मोठ्या अंतःकरणाने गंगेत टाकायचा. त्याला वाटतं मागून कोणीतरी येईल आणि गुरुजी रोखतील. दुःख होत होतं. प्रत्येक रुपयाबरोबर त्याला दुःख होत होतं. कसं टाकू. पैसे तर गेले. रामकृष्णाने सांगितलं अरे इतका मोह तुझा पैशात असेल, तू सोडूच जर शकत नसेल, आध्यात्मिक शक्ती मी तुझ्यात कसं सोडू. काय समर्पण भाव आहे तुझा. गेट आउट. पैसाही गेला, शक्ती गेली. म्हणजे मुद्दाम हे काही उदाहरणं दिले. आता थोडं आपल्याला पुढे सरकायचंय. जाणतेने गुरु भजिजे, सद्गुरूचा अर्थ काय. जो जागृत झालेला व्यक्ती, ज्याची आध्यात्मिक शक्ती झोपलेली नसून जागृत आहे. म्हणजे काय. सायंटिस्ट म्हणतात जनरल माणसामध्ये 94 ते 96% शक्ती झोपलेली असते, 6% शक्ती जागी असते. 4 ते 6% शक्ती
जागी असते. आणि बाकीचे सर्व लोक जे व्यवहार करतात ते 4 ते 6% जागे असलेल्या शक्तीमधून. खाणं पिणं झोपणं विद्याभ्यास अर्थार्जन बोलणं चालणं काय असेल ते सर्व 4 ते 6% बाकी शक्ती झोपलेली. तशाच प्रकारे ब्रेनचे देखील कप्पे झोपलेले. 12% ब्रेन फार हुशार आणि ब्रिलियंट माणसाचं जागा असतं, बाकी तेही ब्रेन सुप्त अवस्थेत असतं. सुप्त अवस्थेतली स्पायनल कार्ड मधली ती शक्ती 94 ते 96% आणि मेंदू मधली ती शक्ती जी फक्त 12% पर्यंत जागी असू शकते, बाकी सर्व झोपलेली आहे. ह्या चैतन्याच्या स्वामी जवळपास ती पूर्ण जागृत असते. ज्यांची आध्यात्मिक शक्ती जागी आहे आणि बाकीची झोपलेली आहे, हा पहिला फरक आहे सद्गुरूमध्ये आणि नॉर्मल माणसामध्ये. आंधळ्यामधील ते डोळस आहेत. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, आणि म्हणून ज्ञानेश्वराने देखील एका अभंगात सांगितलं, आंधळी सकळ बहिर्मुख. बाकीची माणसं सगळी आंधळी आहेत. आध्यात्मिक दृष्टी नाही, चेतना जागी नाही. आणि भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या लाटेमध्ये जे फक्त पाहतात, जागी नाही त्यांची शक्ती. म्हणून ते आंधळ्यामधील डोळस आहेत, ज्यांची शक्ती जागी आहे. सर्वसाधारण लोकाला परमात्म्याचं स्मरण नसतं, यांना अखंड स्मरण असते. अखंड स्मरण. व्यवहाराची सरळी मात अखंडित अनुसंधान, तुकाराम महाराज म्हणतो. अखंडित. किती जणाला अखंडित स्मरण असतो? हात वर करा. कठीण आहे. आजकाल शक्यतो सांगायला हरकत नाही, पण असा कुठलाही क्षण जात नाही की ज्यावेळेस आठवण नसते. गेल्या 2 वर्षात आम्हाला कुठलाही क्षण हे साधलं पाहिजे. स्मरण अखंडित असतं. त्यांना अखंडित स्मरण असतं. जनरल माणसाच्या पाठीमागे परमात्मा असतो, यांच्या समोर असतो. आजूबाजू वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी. डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. अणु रेणू चक्र पाणी, झाली नामयाची जणी. जनाबाईने अनुभव अभिव्यक्त केलाय. 60 विलार आहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. हृदयात देखील आहे आणि बाहेरही आहे असं तुकाराम म्हणतात. अखंड. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड शेजार देवाचा. अखंड. परमात्मा यांच्या समोर असतो, यांच्या हृदयात असतो आणि जनरल माणसाच्या पाठीमागे असतो. सद्गुरूचा अर्थ आहे स्वतःचे अस्तित्व संपूर्णपणे घालून फक्त परमात्मा ज्यांच्यामध्ये उरलाय. देह नुरे मिहा सरे, उरला उरे विठ्ठल. देह नुरे, देहभाव गेलाय. मिहा सरे, अंकारही संपलाय त्यांचा. उरला उरे विठ्ठल, फक्त विठ्ठल उरलाय. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप.
हरिरूप ज्यांचं अंग झालेलं आहे, भलेही ते मानवी देहात दिसोत, भलेही ते मानवी देहात असोत, पण पूर्ण हरी झाले. तुका नाम हरुणी हरी झाला त्रिभुवनी. मी स्वतः हरी झालो असं तुकाराम म्हणतात. फक्त परमात्मा ज्यांच्यामध्ये उरलाय ते संपलेत. सर्वसाधारण माणूस झोपलेला असतो, आत्मशक्ती देखील त्याची झोपलेली असते. म्हणून परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप खूप अंतर आहे. पण यांच्यामध्ये अंतरच नाही, परमात्माच आज झालाय. कारण यांचं देह हे मंदिर झालेलं असतं आणि सहस्त्रारमध्ये परमात्म्याची प्रतिष्ठापना झालेली असते. जागृत झालेल्या चैतन्याचा अखंडित अनुभव यांना येत असतो आणि सर्वसाधारण लोकांचा झोपलेला असतो. शक्ती ती झोपलेली असते. परमात्म्याचा अनुभव लोकांनी खरं घेतलेलाच नाही. सर्वसाधारण माणसं घेत नाहीत, फक्त मानतात. त्याला ते आस्तिक म्हणतात. आम्ही आस्तिक आहोत म्हणजे काय? परमात्म्याला मानतो. मानतो म्हणजे भीतीने मानतो. खरंच काही सिद्ध करून घेतलंय म्हणून ते मानतात असं नाही. आत कुठेतरी एक शंका डोकावते. नास्तिकामध्ये देखील अशी एक शंका डोकावते. ते उदाहरण घेत नाही, कधीतरी देईल. समजा असलं असतं काय करावं? देऊन टाकतो. टिळकांचे गुरु, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे गुरु गणिताचे फार मोठे शिक्षक होते, पण नास्तिकवाद मांडत. देव नाही ह्या जगामध्ये. एकदा काहीतरी गणित सोडून घ्यायचं होतं म्हणून काही मुलं आणि बाळ गंगाधर हे त्यांच्या खोलीमध्ये गेले. त्यावेळेस मच्छरदानीमध्ये ते काही पाठ करत होते गपचूप. गुरुजी हे म्हणाले, काय आपले गुरुजी आहेत, एकीकडे नास्तिकवाद मांडतात आणि एकीकडे पाठ करायला येतात, ते गपचूप लपून. आणि पाठ संपला, मच्छरदानीतून बाहेर आले तर हे सगळी पोरं बसलेली. केव्हा आलात? म्हणजे तुमचा पाठ चालू होता तेव्हा. बाळ गंगाधरनी प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही म्हणतात नास्तिकवाद मांडता, देव नाही म्हणता, आणि तुम्ही तर गपचूप पाठ करतायत. हो रे, का करतो माहितीये? समजा असलास तर पाप लागल ना. शंका आहे. नास्तिकवाद देखील इतका सोपा नाही. आस्तिकच्या लोकांनाही शंका आहे, म्हणून त्यांना वेळ मिळत नसतो. कारण देव सगळ्यात शेवटच्या रांगेत आहे. मिळाला तर मिळाला, नाही तर आम्हाला काही गरज नाही. काही शंका आहे? आम्हाला वेळ मिळत नाही. व्यवहारातनं म्हणणारी माणसं अतिशय शंकेखोर असतात की ज्यांनी देवाला कधीच मानलं नाही. कोणाला माहित असला तर म्हणून पाया पडतात. मूळ भाव नाहीये तसा. एका ठिकाणी एक सुंदर उदाहरण मी ओशोंच्या ह्याच्यात वाचलं होतं. एक पाद्री जंगलामध्ये जात असताना कार बिघडली. नाही, एकाची दुसऱ्या माणसाची एका कार बिघडली. तिकडनं पाद्री आले. पाद्री आल्यानंतर म्हणाले, का बाबा काय झालं? का हा माणूस शिव्या देत होता, अचकट विचकट, देवापासून ते टायर पर्यंत. टायर पंक्चर झालं, गळून पडलं, असं झालं. देव देखील नाही, देवाला शिव्या, सगळ्याला शिव्या. पाद्री उतरले. अरे भल्या माणसा, का शिव्या देतो, समजत नाही का? म्हणले, आता जंगलात मी टायर कुठून आणू? त्यामुळे देवावर भरोसा ठेव. तुमचा आहे का? म्हणले, देवावर भरोसा असेल तर टायर करून टाका ना दुरुस्त. आता पाद्रीची झाली ना पंचायत. आता भरोसा सांगायला गेला, पण त्याने ज्यावेळेस चॅलेंज दिला, काय करावं म्हणले,
करा म्हणले माझ्यासाठी प्रार्थना. नाही म्हणावं तर पादरी पण चाललंय, हो म्हणावं तर कोणाला माहित होतं की नाही. म्हणून शेवटी जाऊ दे म्हणले, कोण आहे शेवटी पाहायला, नाही समजा झालं, हा कुठे बदनामी करणार आहे आपली. म्हणून प्रार्थना पादऱ्यांनी सुरुवात केली करायला. योगायोगानं त्या प्रार्थनेचं फलित असं झालं की ते टायर उचकलं आणि जाऊन लागलं गाडीला. गाडी झालीच चालू. ते पाहिलं पादऱ्यांनी, जोरात ओरडला, परमेश्वरा खरंच आहेस का तू? अनुभव आल्यानंतरही शंका आहे. अनेक लोकांना काही अनुभव जरी आले तरी शंका असते, कोणाला माहिती आहे की नाही. का आपल्याला सहज आले ही शंका आहे. म्हणून आस्तिकालाही संशय आहे. सद्गुरु संशय निवारणार्थ उपयोगी पडतो. कारण संशय आत्मा विनश्यती असं भगवद्गीतेमध्ये सांगितले. संशयाने जर साधक घेरलेला असेल, भलेही काही अनुभव त्याला आलेले असतील, पण थोडा अजून संशय शिल्लक असेल परमात्म्याविषयी, शक्तीविषयी, सद्गुरूविषयी, अजून कशाविषयी, तो थांबला म्हणून समजा. गुरु मिळाले म्हणजे सगळं होत असतंही नाही, संशयातीत किती स्थिती आहे हे पाहिल्या जातं. सद्गुरु संशय निवारणार्थ उपयोगी पडतो. जो मनुष्यासारखा असतो, खातो पितो बोलतो चालतो, हाडा मासाचा असतो, पण तुम्ही जे जाणले नाही, अनुभवले नाही, ते त्यांनी अनुभवलेलं असतं. तुम्ही जाणलेलं नाही, अनुभवलेलं नाही, त्याचा अनुभव तो देत असतो, त्यांना अनुभवलेलं असतं. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठोयलो. तुकाराम स्पष्टपणे सांगतात, होय मी देव पाहिला, नव्हे मीच देव झालो. देव पाहायला गेलो होतो, पण मी स्वतः देव झालो. तुमचे भविष्य, तुमची भविष्य घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला जे काही बनायचं ते बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. काय आपलं भविष्य? देव व्हावं, देव काया व्हावी, देव शरीर व्हावं, देव काया आणि देव मंदिर व्हावं, आणि स्वतः आपण देव व्हावं. आधी देव पाहावा, मग देव व्हावं, आणि बंधनमुक्त व्हावं. वाटेल तर आम्ही जन्म घेऊ, वाटेल तर निघून जाऊ, आमच्या हातात असलं पाहिजे. आणि फक्त हे नरदेहामध्ये शक्य आहे, बाकीच्या देहामध्ये नाही. तो हाडा मासाचा असतो, पण त्याला कोणी जाणलेलं नसतं, कोणी जाणलं नाही. शिर्डीच्या साईबाबांना किती लोकांनी ओळखलं? लौकिक अर्थाने संसाराच्या गरजा पूर्ण करणारा एक जादूगार, ह्यापेक्षा काय होतं त्यांची स्थिती? कोणाला पोरग पाहिजे, कोणाला रोग गेला पाहिजे, हेच केलं त्यांचं. अनेक साधू संतांचा एवढाच फायदा घेतला. आपण जाणत नाहीत, अनुभवलं नाही आध्यात्मिक शक्तीचा उद्गम कसा होत असतो मानवी शरीरात, कधीच अनुभवला नाही. म्हणून परमात्मा दूर असतो. परमात्मा दूर आहे, पण ट्रान्सफॉर्मर गुरु जवळ आहे. ही विद्युत निर्मिती जनरेट जी होते ती लांब होत असेल, समजा परळीला होते, पण इथे ट्रान्सफॉर्मर जवळ असतो. म्हणून खरा गुरु हाच भक्तासाठी श्रेष्ठ उपासनेचं टार्गेट आहे.
गुरुच्या दुर्बिणीतून अनंत आकाशातला परमात्मा पाहायचा आहे आणि कणाकणामधला परमात्मा पाहायचा आहे, मायक्रोस्कोप मधून पाहायचा आहे, दूर अनंत आकाशात पाहायचा आहे. त्याशिवाय नाही तो सापडत. समजा बंद हॉल या आणि बंद हॉलमध्ये एक वर्णन आपण केलं, खिडक्याही लावलेल्या आहेत, तुम्ही आम्ही सर्वजण बसलेलो आहोत ह्या बंद हॉलमध्ये, आणि वर्णन आपण असं केलं की बाहेर सुंदर असं बगीचा आहे, समोर व्हरांडा आहे, फुलझाडं आहेत, आकाशातली तारे चमकत आहेत, चंद्रमा नुकताच निघालेला आहे, शरद ऋतूचं चांदणं पसरलेलं आहे, मंद मंद समीर मधुगंध घेऊन वाहत आहे. काय होईल? अनुभव येईल. शब्दामधून कळलं, इमॅजिनेशन मधून जाणलं, पण कल्पनेमधून जाणलं, पण अनुभव आला नाही, पाहिलं नाही ना मी. तीच खिडकी उघडली तर बाहेर पहा आणि एकदम सर्व दिसायला लागलं, तारे दिसायला लागले, बगीचा दिसायला लागला, सगळं दिसायला लागलं. गुरु अशी खिडकी आहे. आणि गुरु म्हणजे बंद खोली, फक्त शब्दाने जाणून घ्यायचं, आणि सद्गुरू म्हणजे उघडलेली खोली की ज्या दुर्बिणीतून तुम्ही अनंत आकाशाकडे पाहायचं. अनुभव तो देईल, हे शब्द ज्ञान देतील, ते अनुभव प्रत्यक्ष दाखवतील. म्हणून जाणीवपूर्वक जाणतेने गुरु भजिजे. गुरु म्हणजे परमात्म्याच्या अखंड आनंद, अखंड प्रेम, असा अफाट ह्या समुद्रामधून, परमात्म्याच्या ब्रह्मसमुद्रामधून निघालेला एक बिंदू आहे, ज्याचा अनुभव तुम्ही जरी घेतला तर बिंदूचा अनुभव तुम्ही त्या गुरुचा घेतला तर सिंधूचा अनुभव आल्यासारखं होईल, असं म्हटलंय गौरांग महाप्रभूंनी. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे हा बिंदूचा अनुभव तुम्ही अनुभवला तर सिंधूचा अनुभव आल्यासारखं होतं. त्याचा अनुभव आल्यासारखं होतं. म्हणून हा परब्रह्माच्या सिंधूमधील बिंदू आहे, प्रत्यक्ष अमृत आहे. त्याचा स्वाद चाखला की परमात्म्याचा स्वाद तोच आहे. गौतम बुद्ध म्हणत होते, बिंदू चाखा सिंधूचा अनुभव येईल. गौरांग महाप्रभू तसं गौतम बुद्धही म्हणत होते. तुमच्यामध्ये एक आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, पण आपल्याला अनुभव नाही. सर्वसाधारण माणसाला अनुभव नाही. तो देतो तो सद्गुरू तुम्हाला तुमच्याच सागरामधला अनुभव चाखायला लावतो. एवढी त्याजवळ किमया असते. जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. कृतकार्य, तुमच्या जीवनाचं सार, तुमच्या जीवनाचा हेतू त्यामुळे सफल होईल. आमच्यामध्ये जो अमृत कुंभ आहे, सागर आहे, प्रेम लहरी आहेत, आनंद लहरी आहेत, आनंदाचा सागर आहे, आत्मानंद आमच्यामध्ये देखील आहे, पण तो झाकलेला आहे. गुरु तो पडदा बाजूला सारेल आणि तुम्हाला तुमच्या अमृत कुंभामधून मधला अनुभव चाखायला लावी. तेणे कृतकार्य होईजे. यशस्वी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म या भगवंताच्या 6 शक्ती
परमात्म्यामध्ये असतात, त्या कमी जास्त प्रमाणात गुरुमध्ये देखील असतात आणि त्या भक्तामध्ये देखील येत असतात. तेने कृतकार्य होईजे, भगवंत बनण्याकरिता कमी जास्त प्रमाणात 6 शक्ती निर्माण रक्तामध्ये झाल्याच पाहिजे. गुरु ती किमया शिकवतात. सद्गुरूचा अर्थ जो परमात्म्याकडे घेऊन जातो, जो तुमचे कर्मबंधन पाप पुण्याचे दोर संपवतो. गुरु तुम्हाला संसार करण्याची कला शिकवतो. विषय तो त्यांचा छल नारायण, नावडे जनधन मत पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच नारायण रूप कसा करावा, विषयातून परमात्मा कसा अवग्रहण करावा, संसारच परमार्थमय कसा बनवावा, संसाराचा प्रत्येक काम करत असताना आनंदाने प्रेमाचा उपभोग कसा घ्यावा, असं वज्रकवच गुरु देतो. आणि वज्रकवच लिहिल्यानंतर शस्त्रांचा वर्षाव किती तुम्ही सहन करा, तुम्ही सहन करू शकता. संसार जगण्याची, व्यवहाराची कला शिकवतो आणि तुमच्यामधला चुकीचा दृष्टिकोन गुरु नष्ट करतो. काही कल्पना आहेत आपल्या संसाराच्या आणि अध्यात्माच्या. अध्यात्म म्हातारपणात करायचं आणि संसार तरुणपणात करायचा. गुरु संपवतो, चुकीचे दृष्टिकोन संपवतो. वेळ मिळाला तर करू, गुरु समजून सांगतो. नाही चालणार आहे, संसारही संपेल. चुकीचा दृष्टिकोन तुमचा दुरुस्त करेल गुरु, अहंकार कमी करेल, अहंकार संपवेल. म्हणून जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. खूप आपल्याला संपवायलो. नम्रता आली पाहिजे, झुकण्याची कला आली पाहिजे, विनम्रता आली पाहिजे, लोटांगण घालता आलं पाहिजे. नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. म्हणून जाण तेणे गुरु भजीचे, खूप नम्रता आली पाहिजे. महाराजा दिलीप, कित्येक वर्ष काल मी सांगितलं, एक गाय राखायला दिली होती. आज जर एखादा शिष्य एखाद्या गुरुकडे गेला, म्हणले एक 8 दिवस माझी गाय सांभाळ आणि चारायला घेऊन जा, आपण शिकलेले असू तर काय म्हणू? ओ गुरुजी, 8 दिवस काय, 8 घंटे देखील जाणार नाही, जाऊ द्या दुसरा गुरु पाहू, नाही तर काही गरजही नाही आम्हाला. लक्षात घ्या, अनुकूल तेवढं घ्यायचं, प्रतिकूल तेवढं सोडायचं, सोयीचं घ्यायचं, गैरसोयीचं सोडायचं. हे सगळे चुकीचे दृष्टिकोन आहेत. आम्हाला काय पाहिजे, जीवनाचे हेतू स्पष्टच नाहीत. आम्हाला परमात्मा नकोच आहे. आणि मग सद्गुरू मिळाला तरी काही फायदा होत नाही. जसं रज्जबनी सांगितलं, मंद भागी जो शिष्य असेल काहीच घेऊ शकत नाही. चुकीचे दृष्टिकोन संसाराचे असतात. झुकण्याची कला आली पाहिजे. आपल्यामध्ये परमात्मा मिळण्यासाठीची आग निर्माण झाली पाहिजे, तृष्णा निर्माण झाली पाहिजे, भूक तीव्र लागली पाहिजे. स्वार्थ त्याग असला पाहिजे. कशा कशाचा आहे सांगूत, हा स्वार्थ त्याग शेवटी पाहू. गुरुशी वादिवाद करू नका, संशय मात्र मिटवून घ्या. खरंय, वादिवाद नाही,
विद्यार्थी बनू नका, शिष्य बना. मग कालच मी सांगितलं होतं, विद्यार्थी आणि शिष्यामधला फरक असा आहे, विद्यार्थी वादिवाद करू शकतो गुरुशी, चर्चा नाही, समजून घेणं ठीक आहे, संशय निवारणार्थ समजून घेणं, दॅट इज डिफरंट. श्रद्धा वाढीसाठी समजून घेणं, रीती आणि नीती आणि पद्धती समजून घेणं, चर्चा नाही. वादविवाद केले की संपलं. कारण त्याच्या शंका असतात, कुशंका असतात. जनरली शाळेमध्ये विद्यार्थी शंका आणि कुशंकाच विचारत बसतात, त्यांना शिष्य नाही म्हणतायत. शाळेमध्ये विद्यार्थी घेण्याकरता जातो, देण्याकरता जातच नाही. पालक जातो पैसे देण्याकरता, विद्यार्थी कशाकरता जातो शाळेत? घेण्याकरता. गणित आलं पाहिजे, सायन्स आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, काय काय आलं पाहिजे, घेण्याकरता जातो. इथे तुम्ही दिलं पाहिजे गुरुला, तन मन धन स्वार्थ त्याग. बोलत राहू मधून मधून याच्यावर. जोपर्यंत ऐहिक जीवन तुम्ही समर्पित करणार नाही गुरुला, तोपर्यंत आध्यात्मिक जीवन तुम्हाला मिळण्याचे तुम्ही अधिकारी होणारच नाही. ऐहिक जीवन त्याच्या चरणावर ते तुमचं समर्पित झालं पाहिजे. भिक्षा वाढ असे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुणी, आला धावत दान शूर नृपती, बोले करा जोडुनी, लक्ष्मी ही आपुली, राज्य आपुले, मीही असे आपुला, घ्यावी ही तलवार, माथा पदी वाहिला. शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये रामदास स्वामी भिक्षा मागायला येतात. सिंहासनावरून ताडकन राजा उडी मारतो, तलवार चरणावर ठेवतो, पूर्ण राज्य अर्पित केलं, लक्ष्मी अर्पित केली, सगळं सगळं मी स्वतःही अर्पण झालो, गुरुजी सांगा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता माझा पाईक म्हणून राज्य कर. ऐहिक जीवन समर्पित पूर्ण जो करू शकेल तोच आध्यात्मिक ठेवा मिळवू शकण्यास पात्र आहे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार, तुकाराम म्हणतात. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तू घेतल्याशिवाय देत नाही. पूर्ण ऐहिक जीवन त्याच्यापेक्षा कमी सौदा होऊ शकत नाही. कालही सांगितलं याचे अर्थ खूप. गुरु धक्का देईल, रागावेल ना, तसा साधनेतही धक्का देईल. जसं एखाद्या पोहणाऱ्याला, मुलाला तो शिकवणारा काय करतो, सुरुवातीला उगीच आपला हात धरतो, हातावर त्याला ठेवतो, पोह म्हणतो आणि देतो सोडून. मग काय होतं, छटपट छटपट तो हातपाय हलवतो, हळूहळू पोहायला शिकतो. गुरु धक्का देईल, घाबरू नका. साधना काय असते, कसं होईल. काही लोक बापरे पाय दुखायला लागले, लगेच घाबरतात. आग व्हायली, ही आग कोणती, शंका, कुशंका, लघुशंका, महाशंका, निम्न शंका, अधोशंका, ऊर्ध्वशंका, किती प्रकारचे शंकेचे, कशाच्याही शंका. घाबरू नका. तो आईसारखा असतो, धक्का देईल, तुम्ही मरणार नाही. तो प्रेमही करेल. एखाद्या वेळेस तो दुष्ट वाटेल, इतक्या तास साधना करायची, बाप रे असे दुष्ट गुरु, त्याच्यापेक्षा भजन म्हटलं की चालले घरी. गुरुला शोधायची गरज आहे, परमात्म्याला नाही. सर्वसाधारण माणसांना जर काही शोधायचं असेल तर परमात्मा कोठेही शोधू नका असं म्हटलेलं आहे. गुरुला शोधा.
सद्गुरूचा शोध महत्वाचा आहे. ज्याला मिळाले भाग्यवान, नाही मिळाले तरी शोध घ्यायचा. एक हे फर्ज तुझ पे फक्त बंदाए खुदा की तलाश, खुदा की फिकर न कर ओ मिला न मिला, ओ मिला मिला न मिला, ओ मिला मिला न मिला. हे फर्ज तुझे तुझे पे, हे फर्ज तुझे पे फक्त बंदाए खुदा की तलाश, हे फर्ज तुझे पे फक्त फंदा नहीं बंदा ए खुदा की तलाश, बंदा ए एडक्याचं ये, खुदा की तलाश, खुदा की फिकर न कर, परमात्म्याची फिकर करू नको तुम्हाला मिळाला नाही. ओ मिला मिला न मिला, तो मिळाला काय नाही मिळाला काय, ओ मिला मिला न मिला, मिलानंतर कॉमा. तू फक्त त्याच्या बंदा जो आहे ना, संत जो आहे ना, सद्गुरू जो आहे ना, त्याची फिकर कर, कसा भेटेल. तू प्रभूची फिकरच करू नको. तो मिळाला काय नाही मिळाला काय चिंता करू नको त्याची. पण त्याच्यासाठी पूर्ण अहंकाराचे समर्पण झाले पाहिजे. पूर्ण अहंकार. पूर्ण अहंकार गळाला पाहिजे, तरच सद्गुरूचा फायदा होतो आणि सद्गुरू भेटतो. थोडाही अहंकार शिल्लक असेल, मी काहीतरी आहे, संपले तुम्ही. ब्रह्मवेद पुराणामध्ये, ब्रह्मवैत पुराण असं म्हटलंय, गुरुची आणि परमात्म्याची भक्ती समान रीतीने करा. पण त्याच याच्यात म्हटलंय पुन्हा, किंवा फक्त गुरुची करा फायदा होईल, दोन करायची गरजही नाही. जमल्यास दोघांची करा, नाही जुळलं तर फक्त परमात्म्याची करा आणि गुरुची नाही, नाही फक्त गुरुची करा. ब्रह्मवेद पुराण. फक्त प्रभूची एकट्याची भक्ती चालणार नाही असंही म्हटलं आहे. एकट्याची भक्ती नाही चालणार प्रभूची. सद्गुरू मिळाल्यानंतर मोह ते अधिक संत करी देखे, माझ्यापेक्षा तुळशीदासांचं वाक्य, मोह ते अधिक संत करी देखे, माझ्यापेक्षा अधिक संत आहेत, असं स्वतः भगवान रामाच्या तोंडी घातलेलं वाक्य. देव म्हणतात माझी नाही, त्यांची करा सेवा, संतांची सेवा करा. आणि संत म्हणतात भगवंताची करा. आपण कन्फ्युजन मध्ये पडतो. संत म्हणतात भगवंताची करा, भगवंत म्हणतात माझी नाही, संताची करा. राम से अधिक राम कर दासा, रामाचा दास रामापेक्षा श्रेष्ठ आहे. तुलसीकृत रामायण. राम से अधिक राम कर दासा. गुरु आणि शास्त्रगुरु मधला फरक, सद्गुरु मधला, शास्त्रगुरु सायंटिफिक असेल तर तो थिअरी सांगेल, पण प्रॅक्टिकल मात्र सद्गुरु देतील. प्रॅक्टिकलचा अनुभव सद्गुरु देतील, थिअरिटिकल अनुभव शास्त्रगुरु देतील. ब्रह्म काय, माया काय, फलानं काय ते फक्त गप्पातून शिकविल. थिअरीचा अनुभव आला, प्रॅक्टिकल काही नाही. प्रॅक्टिकल सद्गुरू देतील. भगवान वेदव्यास म्हणतात, गुरुच्या सारखं दुसरं तत्व नाही जगात. परमात्मा तत्व देखील कमी आहे, कारण गुरुच्या माध्यमातून दिसणार आहे ना. कारण गुरु आणि परमात्मा एक आहे, कालच सांगितलं. पण गुरुतत्वासारखं दुसरं तत्व नाही. शरीराच्या, मनाच्या, प्रारब्धाच्या दुःखामुळे गुरुला आपण मानित नाहीत. सद्गुरू जरी मिळाले, का मानित नाहीत? लक्षात घ्या, काही शरीराचे दुःख आहेत.
काही मनाचे दुःख आहेत आणि काही प्रारब्धाचे दुःख आहेत. प्रारब्ध भोगाले देवाकडे वळतो, गुरु सुटून जातो. काही आलं तर देवाकडे वळतो. शरीर दुःख, मनाचे दुःख, मनाचं टेन्शन आणि प्रारब्ध भोग. म्हणून गुरुला मानित नाही. प्रश्न आहे, आपण गुरुतत्वाला जाणलं का मानलं? गुरुला मानलं पण जाणलं नाही, गुरूंचा अनुभव नाही घेतला. अनुभव घेतला पाहिजे. मानलं का प्रश्न आहे. जाणल्याने पोट भरत नाही. हा गुरु आहे मानलं ना, आहे पोट भरणार नाही, आध्यात्मिक पोट नाही भरणार. रामानुजाचार्य म्हणतात, आता ज्यावेळेस शास्त्रांकडे वळलं तर काय काय होतं. रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैताची स्थापना केली. निंबार्काचार्य म्हणतात द्वैताद्वैत आहे, जीव आणि ब्रह्म एकत्र येऊ शकत नाही. शंकराचार्य अद्वैतवाद मांडतात. सगळे शास्त्र जर तुम्ही वाचत बसले, पाहत बसले आणि शास्त्र गुरूंचं ऐकलं तर भ्रमिष्टच व्हाल. काय करावं? निंबार्काचार्याचं मत मानावं, अद्वैतवाद मानावा, द्वैताद्वैत मानावा, विशिष्टाद्वैत मानावा, काय मानावं? गुरु मार्ग दाखवेल. गुरु ब्रह्मनिरासन करेल आणि तो ज्या मार्गाने सांगेल त्या मार्गाने गेलं पाहिजे. गौरांग महाप्रभू म्हणतात, ज्याच्या हृदयात राम सामावला तो राम रूप झाला म्हणून समजा. भलेही तो सर्वसाधारण माणसासारखा खात असेल, पीत असेल, झोपत असेल, चालत असेल, विचार करत असेल. मज हृदयी आत्मा रामू. ज्ञानेश्वर सांगतात, अरे माझ्या हृदयात अखंड परमात्म्याचा वास आहे. म्हणून गौरांग महाप्रभू देखील म्हणतात, तो खात असेल, पीत असेल, सर्वसाधारण माणसासारखा असेल, पण प्रभू त्याच्या हृदय मंदिरामध्ये अखंड निवास असल्यामुळे तो प्रभूच आहे असं म्हणा. त्याला रागही येईल पण तुम्ही ओळखू शकणार नाही त्याचा राग. वरून रागावतील, आतून कमी. आपल्यालाही तसंच व्हायचं. शिष्यानी एखाद्या वेळेस रागावं लागेल ना आपल्याला, पण फार काळ टिकू नये. 10-10 दिवस राग, 2-4 माणसं धरलेलेच आहेत त्याला, सोडा 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 मला, असं नाही. भागवत सांगतं, विद्वान असेल पण मूर्खासारखा तो वागू शकतो. तुम्हाला टिकू द्यायचं नसेल ना, मूर्खासारखा असेल. विद्वान असेल. वरून जडभरताचं, जडभरत पूर्वाश्रमीचा कोण होता? ऋषभदेवाचा पुत्र. परंतु ज्या वेळेस हा चक्रवर्ती राजा, पण ज्या वेळेस समाधी लागण्याकरता किंवा वानप्रस्थाश्रम घेण्याकरता जंगलात गेला, पण हरिणीचं एक पाडस जन्मलं, त्याच्यामध्ये जीव अडकला. आणि मरता वेळेस त्याची आठवण होती जाता वेळेस, म्हणून जन्म घ्यावा लागला हरणाचा. मग हरिण ते मेलं आणि नंतर पुन्हा जन्म झाला, त्याला जडभरत नाव आलं. हा जडभरत त्यानं विचार केला, आता हुशारी दाखवायचीच नाही. सगळ्या भावजाया, 4 भाऊ होते ते, हा लहान भाऊ होता. 4 भाऊ होते. वहिनी काम सांगायची, काहीतरी दुसरंच करून आणायचं. गहू आण तर तांदूळ आणायचं, तांदूळ आण तर भाजी आणायचा, आणली तर सडकी आणायचा. ठोंब्या कुठचा, काहीच अक्कल नाही, शिकत नाही. काम करायला सांगितलं उलट पालट करायचं. खोदायला नाही सांगितलं तर खोदून टाकायचं. त्याकरता याला म्हणले, याला बसून राहू द्या, काही करू देऊ नका. आणि याला तेच पाहिजे होतं, बसून भजन करता यावं, बसून समाधी बोधामध्ये जाता यावं, एवढंच त्याची इच्छा होती.
आणि म्हणून याला जड भरत म्हणायची. निस्ता खायला काळ, सगळ्या भावजायास शिव्या द्यायच्या. काही जण मारायचे, गप्प बसायचा. मारा, थोंबे म्हणायचा, काही अक्कल नाही. आणि नहुष राजांची ज्यावेळेस पालखी चाललेली आहे, एक जण कमी पडत होता पालखी उचलायला. पहा म्हणले इकडे तिकडे, तो बिमार पडला अचानक. पाहिलं ते जड भरत बसलेला होता, असा फर्स्ट क्लास. अरे चांगला ठोंब्या दिसतो, घेतलं त्याला. चल म्हणले, चला म्हणले, कुठे? पालखी उचल. पालखी उचलली. अहिंसा परमो धर्मा. किडा मुंगी काही दिसायला लागलं की पटकन असं जोरात लांब उडी टाकायचा. त्यामुळे राजाला खटकन लागायची ती पालखी. ओरडायचा तो, कोण आहे रे म्हणले तो नालायक, चालता येत नाही का? एकदम ब्रेक लागल्यासारखं व्हायचं की तरी त्याला लागायचा मार राजाला, नाही तर उडी तरी मारायचं. कोण आहे तू? शेवटी राजा रागावला, पालखी खाली ठेवा म्हणले. कोण आहे तू? मग मात्र त्यानं हुशारी सुरू केली. महाराज, त्याच्यासाठी मी आलो. कोहम हा प्रश्न जो तुम्ही विचारला त्याचंच उत्तर शोधण्याकरता मी आलो. बापरे म्हणाले. महाराजा परेशान झाले आणि राजाला जो उपदेश केला, अरे म्हणले हा ठोम्या नाही, हा महान साधू आहे. पण वरून दाखवलं. अनेक साधू संत असे आहेत, अवली असतात, काही बालवत क्रीडा करतात, काही साधी माणसं असतात, पण तीही टिकू देत नाहीत. म्हणून काय म्हटलं की तो मूर्खासारखा वागेल. भागवत म्हणतात लोभी दिसेल, काही मागेल, चल दे, सगळं काही मागेल. क्रोधी दिसेल, लोभी दिसेल, पण तो मायेच्या वर आहे, त्याला माया शिवलेली नाही म्हणून समजा. तुमच्या इंद्रियामध्ये दिव्य शक्तीचं तो दान करतो, म्हणून तुमच्याकडे तो उपदान मागतो. तुम्ही किती देता त्याच्यावरनं तो इंद्रियामध्ये तुमच्या शक्ती किती ओतायची हे ते दान देतो, असं भागवतकार म्हणतात. वेदव्यास म्हणतात तुम्ही दान करणार नसाल तर पुढील जन्मात भिकारी व्हाल. मोहे छल कपट छिद्र न भावा. प्रभू म्हणतात मला छल कपट करणारा शिष्य किंवा भक्त आवडतच नाही. छल कपट छिद्र नाही. तुम्ही किती देणार? जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. का जाणीवपूर्वक गुरु मिळाल्यानंतर मिळत असतंय खोट आहे. तुम्ही अशा रीतीनं त्याच्याशी वागलं पाहिजे. मी जे अनेक पापुद्र्यास कित्येक तासापासून बोलतोय, पूर्ण अंशाने आज्ञा मानली पाहिजे, पूर्ण आज्ञा मानली पाहिजे. तर काय होईल? गुरु प्रसन्न होतील. त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांची मागणी सगळी पूर्ण करता आली पाहिजे. त्यांच्या परीक्षेत पूर्णपणे उतरलं पाहिजे. ऐहिक जीवन समर्पण करण्याची शक्ती पाहिजे. तन मन धन अर्पण करण्याची शक्ती पाहिजे. अहंकार लीन सर्व दृष्टीने झाला पाहिजे. शंका कुशंका मिटल्या पाहिजे. तेने कृतकार्य होईजे. तुम्ही सफल व्हाल तुमच्या कार्यात, नाही तर अडून बसाल. सर्व संतांचे अनुभव असे आहेत. म्हणून जे सुज्ञ आहेत त्यांनी गुरुरूपता देणाऱ्या सद्गुरूंची सेवा करावी आणि त्यांची कृपा संपादन होऊन कृतकृत्य व्हावे. सद्गुरूची सेवा किती प्रकाराने होते? आपल्याला सेवा म्हणजे भज सेवायाम शब्द आहे. किती प्रकाराने सेवा होते? सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे पाय दाबणे असा अर्थ करू नका. पाणी मागितलं की लगेच देऊन द्यायचं हेही आहे, नाही असं नाही.
हा सेवेचा भाग आहे. सद्गुरूंच्या शरीराला आवश्यक असणारा आराम देण्याकरिता शिष्याने झटलं पाहिजे, हा सेवेचा एक पार्ट आहे, पूर्ण सेवा नाही. नुसतीच सेवा करीत बसले चालेल, पण तीही फार वेगळी पाहिजे. सेवेचा खरा अर्थ आज्ञा मानणे, पूर्ण आज्ञा मानणे. जे सांगितलंय ते तंतोतंत आणि पूर्ण उतरणे. त्यांचा हेतू असेल, जसं आपल्या संस्थेचा एक हेतू आहे, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ज्ञानेशांचं पसायदान पूर्ण करण्याकरिता मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेब अवतीर्ण झाले. राजर्षी योगाचं पूर्ण प्रगटीकरण करण्याकरिता अवतीर्ण झालेले आहेत. तो हेतू आहे. त्या हेतूसारखं शिष्यानी वागणं, विचार करणं, अनुभव घेणं आणि प्रचार प्रसार करणं हाही सेवेचा भाग आहे. प्रचार प्रसार हाही सेवेचा भाग आहे. साधना करणं हाही सेवेचा भाग आहे. अपेक्षित साधना, उगच नाही तातूर पातूर. शारीरिक सेवा, आरोग्य सेवा, त्यांचं सगळं पाहणं हे तर जरुरी आहे. कारण त्यांचं शरीर जर टिकलं ना तर मेवा मिळू शकतो. का सेवा करायची? बाप्पासाहेब मिळाले 60व्या वर्षी, त्यांना हे सगळं मिळालं, कोणी काही करणारं नव्हतं. आम्हाला मिळाले 70-72 वर्षांच्या वयांच्या नंतर मिळाले. 96च्या वयापर्यंत बाप्पासाहेब राहिले, वय वर्ष 96. शरीर धर्माप्रमाणे मधून मधून तब्येत कमी जास्त व्हायची. कोणी सांभाळायचं त्यांना? कोणी सांभाळायचं? शिष्यानी सांभाळावं लागतं. त्यांचं शरीर जर टिकलं आणि उद्या त्यांचं शरीर टिकत नाही, कोणी सेवा करत नाही म्हटल्यानंतर ही माणसं समाधी घेऊन टाकतात, निघून जातात. सगळ्यात मोठं अवघड हे आहे. त्यांचे शरीर टिकली पाहिजेत. आणि अनेकदा वाटतं छोट्या छोट्या वयात ह्या लोकांनी समाधी घेतली, निघून गेले. अनेक साधू संत त्याच्याकरता निघून गेले. स्वतः मोदीजी महाराज देखील बाप्पासाहेबाला काढून टाकलं. महाराष्ट्रात जा, विश्व स्वधर्माचं काम आहे, तरुण पोरं येतील, तयार करून घ्या, निघून जा. काशीमधून त्यांना रवाना केलं. महाराज तुम्हाला भेटायला पुन्हा कधी येऊ? गरज नाही, नंतर पाहू, 3-4 महिन्यानंतर मी बोलावी. आणि घाई करून महाराज निघून गेले. बाप्पासाहेबांना समजलं नाही इतकं घाई का केली. त्रास असेल घरचा, संसारिक त्रास देखील त्रासाचा होतो. आणि आनंदाच्या डोहात वावरणाऱ्यांना ते चालत नसतं. मी अनेक चरित्र सध्या वाचतोय, त्याच्यामधनं अनेक बारकावे लक्षात येतात की लोकांना फक्त स्वार्थ पाहिजे होता, पण त्यांची कधीच कोणी सेवा केली नाही. आणि म्हणून विवेकानंदांचं एकदा तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं. स्वामी विवेकानंद एकदा बिहारच्या एका स्टेशनवर ते उतरले, फ्लॅटवर ते थांबले. लोकांना कळालं एक साधू संन्यासी आलेला आहे म्हणून रीग लागली. बाया, पोरं, तत्वज्ञ, प्रोफेसर, लेक्चरर, काय काय असतील ते प्रश्न विचारायला लागले. सकाळी 7 पासून संध्याकाळी रात्री 11 पर्यंत कोणी प्रश्न विचारायचे, कोणी काही शंका समजून घ्यायला यायचं,